चांगलं उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. ते ऊन असं वाढत जाणार आहे. हो. बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया ह्या पट्ट्यामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात हां, हां, हां. 41-42 अंशापर्यंत आहे. 42. 42 पर्यंत जाणार नाही का? हो, 10 मार्च पर्यंत 10 मार्चपर्यंत विदर्भात. विदर्भामध्ये. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये काय होईल? हां. परभणी, लातूर, हिंगोली, बीड, जालना, संभाजीनगर, धाराशिव, हं. नांदेड हो. ह्या पट्ट्यामध्ये काय होईल? 38-39 पर्यंत जाईल. हो का? आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे काय होईल? हां. 36, 37, 38 पर्यंत हो, जाईल. हो. उत्तर महाराष्ट्राकडं नंदुरबार, जळगाव तिकडं काही भागाकडे 40, 39 राहील. हो का? हो. हां, हां. बरं हं. सर, तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे काल आपल्याला बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांसह आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे सर. हो. तर सर आता हे जे पुढील तुम्ही सांगत आहात 24 आणि 25 फेब्रुवारी तर हे कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहण्याची शक्यता आहे? तर त्याबाबत सांगा सर. आता गारपीट होईल गडचिरोली जिल्ह्यात. हं, गडचिरोली, हं. चंद्रपूर, हो, आदिलाबाद, धर्माबाद हो. आणि तेलंगणाकडे. समजा या भागात नाही होणार. तिकडे गारपीट होणार तिकडे. हो. मात्र सर चंद्रपूर. हो. पाऊस वगैरे? पाऊस तर तिकडे होईलच पण गारपीट देखील होईल. आणि हो का? त्याच्यानंतर मग पाऊस काय होईल आज पण हं. मग आज बऱ्याच भागात होईल ना आज. हो का? मग कोणकोणत्या भागात होणार सर आज? आता नांदेड जिल्हा आहेच. हो, नांदेड जिल्हा 1, परभणी जिल्हा. परभणी जिल्हा 2, त्याच्यानंतर अकोला, अकोला 3, अमरावती, अमरावती 4, वर्धा, 5. नागपूर, भंडारा, हं. गोंदिया, चंद्रपूर, हो. यवतमाळ, हं. वाशिम, हां, हिंगोली, हां. जळगाव जिल्हा, हो. संभाजीनगर, हां. सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, हो. नांदेड जिल्हा. समजा या भागात होणार. हो. मात्र सर वाशिम जिल्ह्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट येत आहे, की सर वाशिम जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहणार? गारपीट वगैरे वाशिम पावसाची जिल्ह्यात शक्यता? बी होणार आहे. जिथं पाऊस नाही पडला तिथं कमीत कमी असं वारं सुटल हो. की खूपच वारं सुटल. हो का? हं. मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये एकदम तुरळक भागात पाऊस पडला तर ते आपल्याला वाशिम जिल्ह्यातल्या नाही शेतकऱ्यांचे आज कमेंट येणार येत आहे आहे. ना, आज बरेच भाग आज आणि उद्या दिवस आणखीन बरेच भाग. आज आणि उद्याचे दिवस. हो. हो का? हं. मात्र सर त्यापुढे समोर काय कंडिशन राहणार समजा 26 तारखेपासून? कधी 26 पासून ना. हो, 26 मग पासून समोर. 26 पासून काय होणार? राज्यात उन्हाचा पारा वाढणार आहे ना. उन्हाचा पारा वाढणार आहे. हो. बरोबर सर. मात्र सर मार्च महिन्याच्या सुरुवातीला किंवा पहिल्या आठवड्यातनी आपल्याला पाऊस वगैरे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल का मग? नाही, ऊन वाढणार आहे. ऊन वाढणार आहे. हो. मग सर मार्च महिन्यातनी समजा कुठे पाऊस वगैरे काही कोणत्या तारखा सांगणार का सर तुम्ही? मागच्या महिन्यात पुन्हा शेवटच्या आठवड्यात. शेवटचा आठवडा. हो. मात्र मग आपल्याला आणखीन एक तुम्हाला एक सांगतो. हॅलो. हो, हो, हो. सांगा ना सर. उन्हाचा पारा वाढत गेला समजा. हो, ऊन समजा 43, 44, 45 वर गेलं. हो. शेवटी निसर्गालाच काळजी असते. हो, हो. ते तर आहे सर. निसर्ग मग वरुण राजा काय म्हणते वरुण राजाला पाठवून देते. परत पावसाला पाठवतोय. हो, मग ऊन कमी करतोय. हो, हो. बरोबर आहे. असं असतंय. हो. आणि सर एका महिन्यापूर्वीच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही सांगितलं होतं, की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला पाऊस चांगला पाहायला दिसेल. तर तुम्ही मी काय म्हणलं सांगितल्याप्रमाणे होतं दरवर्षी 22 फेब्रुवारी ते 10 मार्च बरोबर, बरोबर. एका भागात महाराष्ट्रात गारपीट होणार हे लिहून ठेवा म्हणलं होतं पण होतं. हो, हो. बरोबरच त्या तुम्ही 20 सांगितलं होतं, दिवसामध्ये की त्या लिहून ठेवा. तितक्या हो. मात्र आली का आता नाही? हो, आता बी आपल्या रेकॉर्डिंगमध्ये आता बी तुम्ही जे बोललेले आहे ना, ते आता बी आहे. हं. तुम्ही सांगितलं होतं ना 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट व त्या अवकाळी 20 पावसाची दिवसामध्ये शक्यता राहते. असते दरवर्षी. हो, कारण की कसं आहे माहिती आहे का? हो, आपल्या बाजूला आंध्र प्रदेश, तेलंगणा, हो, तामिळनाडू, हो, कर्नाटक, केरळ खाल्ल्या साईडला. हो, वरच्या साईडला राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश हो. बरोबर. हे जे राज्य आहेत. हां. वरून जरी गारपीट आली तरी महाराष्ट्राच्या एका भागात आहे ना, खालून जरी आले तरी येणारच. हो, मग शेवटी आपल्याला एक ठरलेलंच राहणार दरवर्षी. हो, हो. बरोबर आहे सर. मात्र सर आता एक महिन्यासमोरचा तुम्ही अंदाज देत आहात म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस राहणार. तर मग ते कसा पाऊस राहणार सर? असाच पाहायला मिळेल का असाच काही? असाच. हो का? हं. का याच्यापेक्षा बी जोरदार पाहायला भेटणार? नाही असाच सेम. हो का? सेम पाहायला मिळणार का? हं. हो. मात्र सर मग मार्च महिन्यामध्ये बाकी तारखा पावसाच्या नाही, फक्त एक शेवटचा आठवडाच आहे. हो. मात्र आता या पावसामधून जे शेतकरी सुटलेले आहेत त्यांना काही भीती बाळगण्याचे काम नाही. नाही.
हो. बरं सर, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार तुमच्या माध्यमातून? हॅलो. काय म्हणले? तुम्ही म्हटलं तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात? आता इकडं काही शेतकरी हे निपाणी करणार शेतकरी तंबाखू काढणारे ऐकत असतील हो. मेसेज. हो. त्यांनी 26 तारखेपासून तंबाखू काढायला काही हरकत नाही. 26 तारखेपासून. द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. ऊन वाढत जाणार आहे राज्यात. हां, हां, हां. टरबूज खरबूज शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. हो. रसवंतीवाल्यासाठी आनंदाची बातमी. हो, हो. ऊन वाढत जाणार आहे. हां. शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. कारण की ना राज्यात आता सगळ्यांचं हरभरा, गहू, तूर, हो. कांदा हे सुखरूप आता 26 तारखेनंतर घरी येणार. बरोबर सर. मात्र सर काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न आला होता, की तुम्ही एवढा ॲक्युरेट अंदाज कसा देता? म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवटच्या आठवड्यातनी वातावरण बदललं, तर त्यांच्या माध्यमातून तेच प्रश्न विचारण्यात होता, की एवढा बरोबर कसा काय अंदाज देता तुम्ही? अभ्यास आहे आपला निसर्ग अभ्यास करतो तुम्हाला. हॅलो, हां, हां. बोला ना सर. तुम्ही बघा हां. पण 21 आपलं 16-17 हं. फेब्रुवारीला बघा हो, हो. मोठाल्या वावटोळी गेलते का नव्हते? हो, हो. गेल्या होत्या बरोबर. हा, हो, गेल्या होत्या सर. वावटोळ गेलं की समजा कुठंतरी एक चक्रीवादळ तयार होणार आणि त्याचा असर आपल्याला बसणार. हे हो, हो, हो. ठरलेलंच आहे तिथे. हो, बरोबर आहे सर. हा. हो. हे निसर्गातून मी अभ्यास काढत असतो. हे काही हो. ते काही असं करत करत जितकी होईल तितकी शेतकऱ्याची मदत करायची, शेतकरी वाचायचे बस. बरोबर आहे सर, बरोबर आहे. मात्र आणि सर स्वतःची प्रॅक्टिकली शेती आहे, घरची शेती आहे. हो, त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी छंद आहे. हो. पहिली गोष्ट ना हं. शेतकऱ्याला मदत करण्याचा छंद आहे बघा. बरोबर आहे सर. आणि ज्यांना छंद म्हणजे त्याला नाद म्हणून होतंय, हो, ज्याला छंद आहे, नाद आहे ना, हो, ते काय करतात माहिती आहे का, आपल्या छंदापोटी हो. घरचं दळण सुद्धा विकायची तयारी असते म्हणजे मदत बरोबर आहे. करण्यासाठी. बरोबर आहे सर. बरोबर आहे की नाही? हो, बरोबर आहे.